बापरे बाप मामी, एवढे मोठे दागिने आहेत का तुमच्या जवळ? किती मस्त मस्त डिझाईन आहे, किती मस्त नेकलेस आहे मामी. केवढ्याचं घेतलं हे? केवढ्याचं घेतलं? ते काय गलीवरचं आहे काय? नकली आहे का ते? सोन्याचं आहे म्हटलं, सोन्याचं. गोल्ड आहे, गोल्ड, प्युअर गोल्ड. पाहिलंच नाही कधी सोनं, काय माहित होईल. सोन्याचं आहे म्हटलं ना. 4-4, 5-5 लाखाचा एक एक हार आहे म्हटलं. तो किती महाग झालं म्हटलं सोनं आता. हो काय मामी, सोन्याचं आहे काय? बापरे, लय मस्त आहे मामी डिझाईन. आम्ही तुम्ही घालत काऊन नाही? घालत असतो मी, सणावाराले घालत असतो. मग काय तर घालत नाही म्हणजे काय? काय रोज घालून बसू काय? रोज घालून बसली तर मग तर मला चोरली बाळून घेऊन जातील. सणावाराले घालत असतो मी. बापरे, मामी जवळ किती मोठे नेकलेस आहे. माझ्या आई जवळ नाही आहे असे. मामी खरंच पैशावाली आहे. आत्या, हे तू कानातले पण सोन्याचे का हिच्यावरचे? हो डिंपल, त्याचे इयरिंग्स पण सोन्याचेच आहेत. मम्मी तुझ्याकडे खूप मस्त मस्त नेकलेस आहे. मम्मी मला पण छोटा नेकलेस आहे ना ग? हो तुला पण आहे, पण तो बँकेत ठेवलेला आहे. हे पण बँकेतच ठेवावं लागेल आता. घरात कुठे ठेवा एवढं सोनं? हा मामी, सांगता नाही येत. चोर आले घेऊन गेले म्हणजे बँकेतच ठेवून द्या. आमच्या गावात त्या शांता काकू आहेत की नाही, त्याच्या बी घरी आहे लय सोनं, पण सगळं बँकेतच ठेवले असते. माहित आहे ते ढेकली शांताबाई. तिचाच मोठेपणा आहे. चला आता खेळा बाहेर. हो ना दीदी, चल ना डिंपल दीदी, छकुली दीदी, आपण कॅरम खेळू. हा चाल. आता एवढी सगळी मिठाई, आज तर काही सणही नाही आहे. काऊन, काही घरात आनंदाची गोष्ट झाली का? एवढी मिठाई आणली. आनंदाची गोष्ट नाही तर काय, तू आली हीच तर आनंदाची गोष्ट आहे. ही मिठाई फक्त त्यासाठी आणली म्हटलं डिंपल. चुपचाप खाऊन घे, माहीत नको करू. आणि हे पाय, छकुलीला नको सांगू, ते तर पुरं चक करून टाकीन. कोणालाच माहित नाही, माझ्या सासूली माहित नाही, तेव्हा आम्हालाही माहित नाही. फक्त टीनाले देईन मी. टीना त्या छकुलीसोबत खेळून राहिली म्हणून तिला आवाज दिला, पण तरी टीनाने का तिला घेऊन येतो म्हणे. म्हणून म्हटलं राहू दे, काही काम नाही आहे. चुपचाप इकडे बोलावून टीनाला देईन मी. तू खाऊन घे, तू जेवढं खायला थोडं खाऊन घे. बापरे आत्या, एवढी मिठाई खाऊन माय पोट दुखीन ना. कशाला दुखते, दवाखान्यात घेऊन देईन मी तुले. घे खाऊन घे, मी लपून ठेवतो. बरं ठीक आहे, थोडीशी खा, काही उद्या खाजो. मागजो मलाच. आत्या, ही मिठाई किती मस्त आहे व, लय भारी भारी माय वाटते. मी तर कधीच नाही पाहिली. माझ्या बाबा फक्त गावात जत्रेतून पेढे आणतात 20 रुपयाचे. 2-3 पेढे येतात त्याच्यात, तर ते आम्ही सगळेजण अर्धा अर्धा खातो. हे तर लय मोठी मिठाई आहे. आत्या, हे मिठाईवरती पांढरं काय लावेल आहे व? हवं माहिती आहे मली. ते बाबाची कुठे सही लागते, पण असं म्हणू नको कोणासमोर. मी म्हणत नसतो असं, लय खायला म्हणा आम्ही. अव ते मिठाई म्हणजे काजू कतरी आहे ते, त्याच्यावर चांदीची चांदी लावेल, चांदीची पॉलिश आहे त्याला करेल. चांदीचा पत्रा आहे तो. मग लय महाग मिठाई आहे ती. आणि हे बंगाली मिठाई आहे दुसरी. खाऊन तर पाय, रसगुल्ले आहे. हे पाय एवढं खाय. तुला मम्मी रबडी आणीन, रबडी एक दिवस. रबडी खायला का ते? रबडी नाही, मी तर रबडीचं नाव बी ऐकेल नाही आहे अजून. कशी असते रबडी तर? बरं मी आणून दे ना चुपचाप. खाऊन घे पटापट खाय. हे बाहेर उभी राहतो, पाहतो कोणी आलं काय, आता येईन भस्कन कोणी. हो आता हो, जाय तू. आता एवढी सगळी मिठाई मी एकटी खाईन. किती मोठी मिठाई आहे. मी आता किती चांगली आहे. मी आईला सगळं सांगेन की आई मला आता मस्त मिठाई खाऊ घातली, किती मस्त. सगळं खाऊन घ्या. खाय बरं पाहू नको त्याली. खातो आता मी मजाच आहे. इतकी मोठी मिठाई ना कधी आयुष्यात नव्हती खाल्ली. स्वप्नात विचार नव्हता का एवढी मिठाई मला खायला भेटेल. कुठून सुरुवात करू, कोणती मिठाई पहिले खाऊ? पहिले रसगुल्ला खाऊन घेतो.
मग मस्त याच्यातलं सगळं एक एक पीस खाईन, काजू कतरी खाईन, हे खाईन, सगळं सगळं खाईन. हे तर मँगो सारखी चटून राहिली. मँगोची आहे वाटते ही. थंडी थंडी आहे, मस्त फ्रीज मध्ये ठेवली होती आता ना. चल बाई, ते नेकलेस ठेवून द्यायचे का डब्यात. हे आले गेले म्हणतो त्याला बँकेत ठेवून द्या. कुठं वर का ठेवा, चोरी गिरी गेला म्हणजे. टीनाच्या बाबाने काय सांगू मी, देवा, मा नेकलेस. आत्या तू काय करू राहिली इथं? मी तुला किती पाहून राहिली. डिंपल डिंपल तू. आत्या मिठाई एक मस्त होती, खूपच मस्त. आत्या रे डबे कुठे ठेवून, ते ठेवून द्या लागतात ना लपून. मी ते गंधाखाली ठेवून दिले वाट्यावर, तू ठेवून दे जा आता बरोबर. डिंपल 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 डिंपल. काय झालं तुला, अशी काऊन करून राहिली आता तू? काय झालं, बरं नाही वाटून राहिलं, ताप आली? डिंपल डिंपल माय नेकलेस, माय नेकलेस, माय नेकलेस. आता काय झालं त्या नेकलेसले? नेकलेस डिझाईन लय मस्त आहे, त्या नेकलेस लय मस्त आहे, मला लय आवडला. आता मी तिच्यावर घालून फोटो काढी ना. डिंपल नेकलेस घालायसाठी पाहिजे तर करी. डिंपल माय नेकलेस चोरी गेला, डिंपल माय नेकलेस चोरी गेला. आत्या आता तर तू नेकलेस दाखवला होता आम्हाला. आता तो नेकलेस कसा काय चोरी गेला? बरोबर पाय, कपाटात पाय बरोबर तिथं अशीनच. नाही डिंपल नाहीये तिच्यात. आता नाही ना, मी पाय थांब कपाटात अशीन, कपाटाच्या खाली गिरी पडला अशीन. आता हेच कपाट आहे ना ते? ओ डिंपल तेच कपाट आहे. माय नेकलेस. आता तू बस शांत पलंगावर, मी पाहतो. माया नेकलेस माया नेकलेस एवढा चांगला मी एकच वेळा घातला होता, कोण नेला? माया नेकलेस कुठे आहे? माया नेकलेस चोरी गेला, चोरी गेला. चोरी करण्याचं कधी चांगलं नाही होणार. कोणी तर नाही आलं पण घरात, कसं काय गायब झाला माया नेकलेस? आत्या नाहीये तिथे ती नेकलेस. लय पाहिलं, सगळे कपाडातले कपडे काढून पाहिले पण नाहीये. आता ते लक्ष आहे की ते या डब्यात ठेवला होता. ओ डिंपल या डब्यात ठेवला होता मी नेकलेस. तुला दाखवला की नाही मंगा? आणि तिथे तिघजणी बसल्यात, दाखवला की तुले उचलून ठेवून दिला. कपाडाला कुलूप होतं डिंपल, तरी कोण नेला? कोणी तर आलं बी नाही बाहेरचं. आता कपडाला कुलूप होतं, चाबी अशी वर ठेवत असते काय? ठेवून द्यायची असते कुठं? हो ना, मी चुकी चालली व पण सांगतो नेणाऱ्याला कधी चांगलं होणार नाही. नेणाऱ्याला संडास लागेन, मरीन तो, तडपून तडपून मरीन. माय नेकलेस चोरणाऱ्याला कधीच बोलवणार नाही, कधीच नाही. आता तेवढी श्राप देऊन राहिली, पण नेला कोणा माहित थोडी नाही आपल्याला. काय माहित कोणा नेला बोरेनं. आता कसं करू मी? मला टिनाचे बाबा घराच्या बाहेर काढतात, मी सासू बोलते. आता कसं करू मी? आता रडू नको, जाऊ दे. मामाला शांततेत सांगून देत जो, माफी मागून घे जो. काही नाही होत. अजून 2 नेकलेस आहेत ना तिच्याजवळ, ते बरोबर आहेत, है की नाही? ते आहेत त्याच्यात पाहिले. आता ते तरी बँकेत ठेवून दे. आता मामा मला माफ नाही करत डिंपल. मामा मला घराच्या बाहेर काढतात. कोण नेला तर शोध लावाच लागेल. पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन देऊ का? देऊन दे रिपोर्ट, पण पोलीस काय शोधून आणत नाहीत. आता जाऊ दे, लय मोठं प्रकरण होईन ते. कुठे झालं तर पण मला नेकलेस भेटलाच पाहिजे. मला चोरतच सापडते. कुठे आहे चोर? तर कुठे आहे चोर? घरातच कोण नेला अशी, नाही तर बाहेरचं कोणीच नाही आलं. हा वाट्या घरातच नेला कोणतरी. तू टेन्शन नको घेऊ त्या, मी शोध लावीन कोण आहे चोर. तर कोणालाच सांगू नको, शोध लावेपर्यंत आपण दोघी मिळून शोध लावू चोराचा. पण कसा शोध लावतो डिंपल? कसा? मी काय पोलीस आहे काय?
आत्या तू टेन्शन नको घेऊ, मला चोराचा शोध लावता येते. मी नाटक पाहत असतो ना CID, ते दयाचं नाटक, त्याच्यातून मी सगळं शिकली. आता तसंच करीन मी बरोबर.